म्हणजे आपचे जे केजरीवाल आहेत ते एक वेगळी भूमिका मांडतायत. दुसरीकडे मला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवला तर मी इंडिया आघाडीमध्ये येईल असं मायावती बोलते. तिसरीकडे महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर जे आहेत ते मोठ्या याच्यानं आग्रही आहेत की मला इंडिया आघाडीमध्ये का घेत नाही. काय नेमकं याचा अर्थ आहे? नाही, मला माझं व्यक्तिगत मत आहे, प्रकाश आंबेडकरना इंडिया आघाडीमध्ये घेतलं पाहिजे. आता त्यांच्याबद्दल काही पूर्वीच्या काळच्या ट्रस्ट इश्यूज आहेत काही लोकांना, मला कळलेली माहिती अशी आहे. पण भूतकाळात चुका सगळ्यांनीच केल्या आहेत, म्हणूनच आपण या ठिकाणी आलोय या देशात. तर ते किती काळ धरून ठेवणार? प्रकाश आंबेडकरांची जेन्युइन इच्छा आहे आणि त्यांची लढण्याची ताकद आहे आणि त्यांच्याबरोबर एक समाज आहे, म्हणजे एका वंचित समाजाला मोठी जागा मिळू शकते आणि तो ट्रस्ट इश्यू त्यांना पुसून टाकण्याची संधी पण मिळेल. त्यामुळे त्यांना घ्यायला पाहिजे. म्हणजे पवार साहेबांनी जरी अडाणींकडनं 25 कोटी रुपये घेतले तरी ते इंडिया अलायन्स मध्ये जाऊ शकतात. तर प्रकाश आंबेडकरांनी निदान 25 रुपये सुद्धा नाही घेतलेत अडाणीकडनं. ते मोकळेपणाने बोलतायत या हुकुमशाही विरुद्ध. तर मग त्यांना घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतरी तुम्ही, आणि बरं, केजरीवाल हे RSSचेच मोल आहेत असं माझं पहिल्यापासून मत आहे. त्यांनी मुद्दाम एक टाकून दिला की खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा. याचं कारण असं की लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार दुखवावे. म्हणजे केजरीवालांना शिस्तबद्ध काम दिलेलं आहे संघातर्फे. ते दर 2011 पासून त्यांच्या अजेंड्यावर ते करत असतात काम. हे बोलण्याची काय गरज नव्हती ना. बाकी एवढ्या गोष्टी ठरवायच्या आहेत तुम्हाला. आधी बॅलट पेपरवर आणा इलेक्शन, त्याशिवाय तुम्ही हरणारच आहात. तर त्याच्याऐवजी खरगेंना पंतप्रधान करायला कुठे निघाले? म्हणजे खरगे होणार पंतप्रधान, तुमच्याकडे पद येण्याची वेळ आली की बोलायची वेळ येते ना, तेव्हा केजरीवालांना करा पंतप्रधान. पण मुद्दा आहे की केजरीवालांना हे बोलायचं एवढ्या लवकर एवढ्याचसाठी आहे की RSSचा अजेंडा आहे की खरगेंचं नाव काढलं की नितीश कुमार, आणि हे मुद्दा हा आहे की कोणालाही पंतप्रधान पद त्यांच्यातल्या मिळत नाहीये कारण यांची सत्ताच येत नाहीये. मी सांगतो ना, जोपर्यंत EVM आहे, जोपर्यंत इलेक्शन कमिशन असं आहे, जोपर्यंत सुप्रीम कोर्टला आणि इलेक्शन कमिशनला विरोधी पक्ष आणि जनता रस्त्यावर उतरून दबावाखाली आणत नाही, बॅलन्स ऑफ पॉवर होत नाही आणि बॅलॉट बॉक्स येत नाही, तोपर्यंत सत्ता पालट अशक्य आहे.